नमस्कार. आज आपण 9वी मराठीमधील दुसरा पाठ संतवाणी हा पाहणार आहोत. यामध्ये दोन अभंग आहेत. त्यापैकी पहिला अभंग आहे संत नामदेव महाराजांनी लिहिलेला जैसा वृक्ष नेणे. या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी संतांची आणि वृक्षाची तुलना केलेली आहे. प्रथम आपण बघूया नामदेव महाराजांचा परिचय. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक संत कवी. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीत ही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकावली. शिखांच्या पवित्र गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. नामदेवांची अभंगगाथा पुस्तकाच्या रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली. प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती नामदेव महाराजांनी गायलेली आहे. नामदेवांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल की भागवत संप्रदायात किंवा वारकरी संप्रदायाची सुरुवात संत नामदेवापासून मानली जाते. कीर्तन ही परंपरा नामदेवांनी सुरू केलेली परंपरा आहे. पहिल्यांदा आपण या अभंगाचं प्रकट वाचन करू. जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुखचित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती, तयान म्हणती छेदू नका. निंदा स्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीवशिवा गाठी पडून जाय. आता आपण या अभंगाचा भावार्थ बघू. नामदेव महाराजांनी वृक्षांचे काही गुण संतांच्या ठायी आढळतात हे असं सांगताना ते असं म्हणतात, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. नेणे म्हणजे नाही. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, वृक्षाला जसा मान किंवा अपमान असत नाही किंवा वृक्ष जसे मान किंवा अपमानाला समान मानतात, तैसे ते सज्जन वर्तताती. संत आणि सज्जन लोक देखील वृक्षाप्रमाणे मान आणि अपमानाला समत्वाच्या दृष्टीनं पाहत राहतात. मान आणि अपमान ह्या दोन्ही गोष्टी संतांसाठी, सज्जनांसाठी समानच आहेत असं नामदेवरायांचं म्हणणं आहे. खर तर मान आणि अपमान ह्या दोन गोष्टी समान मानणं ही गोष्ट माणसाला, सामान्य माणसाला संतत्व बहाल करत असते, संत बनवते. आपण जरा थोडासा आपला विचार केला तर आपल्याला असं आढळेल की जिथं आपल्याला मान आहे, सन्मान आहे, त्या गोष्टी आपल्याला सुखावतात, आपल्याला बरं वाटतं त्या गोष्टीचं. आणि जिथं अपमान होतो ती गोष्ट आपल्याला वेदनादायी असते. तेव्हा मान आणि अपमान ह्या दोन गोष्टी समान मानणं हे सामान्य लोकांसाठी मोठं कठीण गोष्ट आहे. पण वृक्षाच्या ठायी मात्र मान आणि अपमान ह्या गोष्टी समान आहेत. जसं वृक्षांना जसा मान आणि अपमान समान असतो, तसा संतांनाही तो असतो असं नामदेवराय आपल्याला सांगतात. पुढे काय म्हणतात बघा. येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. आपल्याकडे बघा वृक्षाची पूजा करण्याची एक परंपरा आहे. आपल्याकडे वृक्ष पूजले जातात, वृक्षाची पूजा होते. ती एक भारतीय परंपरेचा भाग आहे. वटपौर्णिमेला वगैरे आपण पाहतो की स्त्रिया जाऊन वटवृक्षाची पूजा करतात. तेव्हा आपल्याकडे पूजा ही वृक्षाची होतच राहते. पण झाडाच्या ठायी असा भाव कधीतरी आपल्याला दिसून येईल का की झाडाला ती पूजा फार आवडते. म्हणजे जे प्राणी, जे लोक झाडाची, वृक्षाची पूजा करतात, त्या पूजेमुळं वृक्ष अतिशय आनंदी होतो, त्याच्या चित्तामध्ये त्यामुळं सुख निर्माण होतं, असं आपण कधी पाहत नाही. वृक्ष हा त्या पूजेला देखील तेवढ्याच साधेपणानं पाहतो. पुढं काय म्हटलेलं आहे बघा. याच ओळीला धरून दुसरी ओळ, तिसरं चरण आपल्याला काय सांगतंय. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तयान म्हणती छेदू नका. म्हणजे
वृक्ष जसं पूजा करणाराच्या पूजेनं संतुष्ट होत नाही किंवा त्याच्या चित्तामध्ये समाधान सुख प्राप्त होत नाही, ती गोष्ट अगदी सहजतेनं वृक्ष स्वीकारतो. तसं त्या वृक्षाच्या फांद्यांवर, मुळांवर कोणी घाव घालून वृक्ष तोडत असेल, फांद्या तोडत असेल, तरी देखील वृक्ष त्याही लोकांना कधी अडवत नाही. त्यांनाही तो वृक्ष कधी असं म्हणत नाही की तुम्ही तोडू नका, छेदू नका फांद्या. म्हणजे या दोन्ही गोष्टी वृक्षासाठी समान आहेत. जे लोक येतात वृक्षाची पूजा करतात आणि दुसरे लोक की जे वृक्षावर घाव घालतात, वृक्षाला तोडतात, वृक्षाच्या फांद्या तोडतात, या दोन्ही लोकांकडं पाहण्याचा झाडाचा दृष्टिकोन जो आहे, वृक्षाचा दृष्टिकोन जो आहे, तो महान आहे. आपल्यात असतं माणसात आवडतं ना आवडतं असू शकतं, झाडांमध्ये नाहीये. झाडाला, वृक्षाला पूजा करणारा आणि वृक्षावर घाव घालणारा दोन्हीही प्राण्यांबद्दल तितकंच ममत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप चांगलं एका ठिकाणी म्हटलंय बघा. ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायात एका ठिकाणी म्हणतात, साधूची किंवा सत्पुरुषाची लक्षणं सांगताना, भक्ताची लक्षणं सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी ती ओवी लिहिलेली आहे. ते असं म्हणतात, जो खांडावया घाव घाली अथवा लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. संत ज्ञानेश्वरांनी देखील वृक्षाचंच एक गुण संत सज्जनांच्या, सत्पुरुषांच्या ठायी असतो हे सांगत असताना ते असं म्हणतात की एखादा वृक्ष कसं समत्व ठेवतो बघा लोकांच्या बद्दल, की जो कोणी त्याला तोडण्यासाठी त्याच्यावर वार करेल, घाव घालेल, तो व्यक्ती, आणि जो कोणी वृक्षाची लावणी करेल म्हणजे रोप लावेल, त्याला पाणी घालेल, त्याचं संगोपन करेल, त्याचं झाडामध्ये पुढे जाऊन वृक्षामध्ये मोठं रूपांतर करेल, अशा कष्ट घेणारा एक व्यक्ती वृक्षासाठी आणि दुसरा वृक्षाला तोडण्यासाठी त्यावर घाव घालणारा दुसरा व्यक्ती, या दोघांसाठी तो वृक्ष कधीच असा अपपर भाव ठेवत नाही. हा आवडता तो ना आवडता असं नाही ठरवत. त्या दोघांनाही वृक्ष सारख्याच प्रकारची सावली देतो. हा जसा वृक्षाचा गुण आहे तसा संत सज्जनांचा गुण असतो. नेमकं नामदेवरायांनी हेच पकडलेलं आहे. ते असं म्हणतात की येऊन पूजा करणारे लोक आणि येऊन तोडणारे लोक, घाव घालणारे लोक, या दोघांकडं वृक्षाचं पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे समान आहे. हाच नेमका, अगदी हाच गुणधर्म जो वृक्षाच्या ठायी आहे तोच संत सज्जनांच्या ठायी आहे असं नामदेवराय आपल्याला सांगतात. म्हणजे संतांच्या ठायी देखील असा गुण असतो वृक्षाप्रमाणे, की त्यांची पूजा करणाऱ्यांवर देखील संतांचं तेवढंच प्रेम असतं की जेवढे त्यांना इजा करणारे, त्यांना त्रास देणारे लोक असतात त्यांच्यावरही तेवढ्याच ममत्वाच्या दृष्टीने ते पाहत असतात. अनेक संतांची चरित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या हयातीमध्ये अनेक लोकांनी संतांना त्रास दिला आणि त्रास देणाऱ्या लोकांबद्दलही त्यांच्यात कधी द्वेषबुद्धी जन्मली नाही. त्रास देणाऱ्या लोकांबद्दल किंवा झालेल्या त्रासाबद्दल हे संत कधी कष्टी नाहीत झाले. ते त्यांच्या अनुयायावर जेवढे प्रेम करत होते तेवढेच त्यांचा द्वेष करणाऱ्या लोकांवरही त्या लोकांच्या बाबतीत देखील तितकीच करुणा या संतांच्या मनात असायची. हे संत चरित्रातून आपल्याला दिसतंच. नेमके नामदेवराय देखील हीच गोष्ट सांगतात. आणि संतांचं एक वैशिष्ट्य असतं बघा, की खूप साधी अनुभवातली उदाहरणं द्यायची, अनुभवातल्या उपमा द्यायच्या आणि लोकांना सदुपदेश करायचा. समाजामध्ये संत, महापुरुष, सज्जन माणूस कसा ओळखायचा, त्याचे गुण कोणते आहेत, तर नामदेवराय सांगतात की ते झाडाप्रमाणे आहेत. पूजा केली तरी सारखंच आणि कुणी घाव घालून त्याची तोडायला जरी आला तरी तो सारखाच. हा भाव म्हणजे संतांची पूजा करणारा आणि संतांना इजा करणारा, दोन्ही गोष्टी संतांसाठी सारख्याच आहेत. नामदेवांना नेमकं हेच सांगायचं आहे. तेच ज्ञानदेवांनी सांगितलं, तेच नामदेव आपल्याला सांगतायत. म्हणजे वृक्षाच्या ठायी असणारी समत्वाची जी भावना आहे ती भावना संतांच्या ठिकाणी देखील असते. म्हणून संत आणि वृक्ष यामध्ये असं एक साम्य नामदेवरायांना जे दिसतं ते आपल्याला सांगतायत. पुढे बघा, निंदा स्तुती सम मानिते जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. तीच गोष्ट आहे. म्हणजे पूजा करणं किंवा इजा करणं, तसं निंदा करणं किंवा स्तुती करणं,
निंदा आणि स्तुती सम आहे असं नामदेवराय लिहितात. निंदा स्तुती सम, मानिती जे संत. निंदेला आणि स्तुतीला समान मानणारे जे असतात ते संत आहे. म्हणजे स्वतःला संत म्हणून मिरवणारे खूप सारे असू शकतात, पण थोडीशी निंदा झाली तर लोकांच्या अंगावर जातील. लोकांनी ओळखता आलं पाहिजे लोकांना की हा संत नाही आहे. हा छोट्याशा निंदेनं रागावतो, ही छोट्याशा स्तुतीनं माणूस हा हुरळून जातो. हा संत असूच शकत नाही, हा सज्जन असूच शकत नाही. ही खूण आहे ओळखीची. संतांच्या ओळखीसाठी नामदेवरायांनी मोठ्या करुणेनं सर्वसामान्य लोकांना, गरिबांना हा उपदेश त्यांनी दिलेला आहे की संत ओळखताना कुठले गुण आपण पाहिले पाहिजेत. माणसाच्या अनुभवात झाड आहे, माणूस झाडाखाली बसतो, माणूस झाड तोडतो, माणूस झाडाला पाणी घालतो, माणूस झाड लावतो, झाड वाढवतो आणि तोडतो. सगळे अनुभव आपल्या दैनंदिन जीवनातले आहेत आणि या प्रत्येक ठिकाणी झाडाकडून येणारा जो अनुभव आहे तो सारखाच आहे लोकांना. म्हणजे पाणी घालणाऱ्याला झाड मधुर फळ देतं आणि दगड मारणाऱ्यालाही मधुरच फळ देतं. हा जो झाडाचा दैनंदिन अनुभव आहे माणसाला, तो अनुभव संतांच्या बाबतीमध्ये नामदेवरायांनी वापरलेला आहे. संत असे असतात. संत ओळखता यावेत सर्वसामान्यांना की ज्यांच्या कृपाछत्राखाली, ज्यांच्या आशीर्वादानं तुमचं आयुष्य उजळून निघेल, यासाठी संत ओळखता यावेत. म्हणून एक साधी सरळ गोष्ट नामदेवरायांच्या काव्याचा परिचय देताना खूप छान इथं लिहिलेलं आहे बघा. त्यांची काव्यरचना जी आहे ती साधी, सोपी आणि सरळ आहे. म्हणजे यात कुठलं गहन किंवा असं रहस्य वगैरे काय दडलेलं नाही. साधी गोष्ट आहे. जसं झाड सद्गुणी असतं, अपपर भाव नसतो, निंदास्तुती समान असते, पूजा अथवा त्याला तोडा, सर्वत्र समान भाव आहे त्याचा, तसा संतांचा देखील असतो. आणि हे सज्जन असे वृक्षाप्रमाणे असतात असं ते सांगतात. इथं काय म्हणतात, निंदास्तुती सम मानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. इथे एक शब्द आहे बघा, छान नामदेवरायांनी वापरलाय, पूर्ण धैर्यवंत. धैर्यवंत कोणाला म्हणतो आपण? जो माणूस धीराचा आहे, बाक्या प्रसंगी देखील धीरानं राहतो, तो धैर्यवंत असतो. आता एखादा माणूस समोर आला, तुमची स्तुती केली, तुम्हाला बरं वाटलं, आनंद वाटला, मन आत अगदी आनंदी झालं, आपण कोणीतरी असल्याचा भाव निर्माण झाला, आणि कुणीतरी आपला अपमान केला तर मग मात्र आपल्या जीवाची अशी काहिली होते. अपमान करणाराचा मी कधी बदला घेईन, अपमान करणाराचा बदला मी कशा पद्धतीने घेऊ शकेन, असं मन विचार करायला लागतं. म्हणजे आपल्याकडं निंदा आणि स्तुती, मान आणि अपमान ह्या गोष्टी सहजपणानं आणि साधेपणानं किंवा समत्वानं घ्यायची भावना नाही. आपण सामान्य माणसं आहे. सामान्य माणसं स्तुतीनं हुरळून जाणारी, अपमानानं क्रोधित होणारी, रागाला जाणारी अशी माणसं आहे आपण. संत थोडेच आहोत. संतांकडे कोणता गुण आहे? संतांकडे निंदा आणि स्तुती समान मानण्याचा एक गुण आहे. आणि समजा एखाद्या प्रसंगी तुमची कुणी निंदा केली, तुमची कुणी स्तुती केली, आणि तुम्ही एखादा प्रसंग अगदी धीरानं ठीक आहे म्हणून सहन केलात आणि निभावून नेलात. तुम्ही त्या प्रसंगी धैर्यवंत जरूर झाला, पण नामदेवरायांच्या भाषेत तुम्ही पूर्ण धैर्यवंत होऊ शकत नाही. पूर्ण धैर्यवंत कशाला म्हणतो आपण? की निंदा आणि स्तुती या दोन्हीही प्रसंगी जो समान दृष्टीनं पाहतो, निंदेकडं आणि स्तुतीकडं, म्हणजे निंदा केली तरी जो रागाला जात नाही आणि स्तुती केली तरी तो हुरळून जात नाही, दोन्हीही समान दृष्टीने समत्वानं ज्या दोन्ही गोष्टीकडे पाहतो, तो माणूस पूर्ण धैर्यवंत असतो. पण कधी? नेहमीच हा गुण जर त्याच्या ठायी असेल, आज तो निंदा आणि स्तुती समान घेतली आणि दुसऱ्या दिवशी तो निंदा स्तुतीला वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला लागला, स्तुती केली आनंदला आणि निंदा केली तर रागाला गेला, तर त्याला पूर्ण धैर्यवंत नाही म्हणू शकत आपण. संत हे पूर्ण धैर्यवंत असतात, कायम धीर धरलेले असतात, धैर्यवंत असतात. निंदेकडं आणि स्तुतीकडं समत्वानं पाहण्याची एक दृष्टी त्यांच्याकडे प्राप्त झालेली असते. आणि त्यामुळं निंदा करणाऱ्या आणि स्तुती करणाऱ्याबद्दल एक ममत्व, दोघांबद्दल पण एक ममत्व, एक प्रकारची करुणा त्या संतांच्या हृदयामध्ये असते. म्हणून हा संतांना मोठा गुण प्राप्त होतो, निंदा आणि स्तुती समान मानण्याचा. आणि म्हणून त्या संतांना पूर्ण धैर्यवंत साधू असं नामदेवराय म्हणतात. पूर्ण धैर्यवंत, की ज्यानं निंदा स्तुतीकडे समत्वानं पाहिलेलं आहे, निंदा आणि स्तुती समान मानलेला आहे. शेवटी नामदेवराय असं म्हणतात बघा, शेवटी आपल्या
संत साहित्यामध्ये किंवा अभंग रचनांमध्ये नाममुद्रा असते, एक शेवटची ओळ असते की जिथं आपण म्हणतो तुकाराम महाराजांचा अभंग असेल तर कसं असतं, तुका म्हणे. तसं या नामदेवरायांच्या अभंगामध्ये शेवटचं ओवी बघा, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीवशिवा गाठी पडून जाय. अशा लोकाची केवळ भेट जरी झाली तरी जीवाची आणि शिवाची भेट होईल असं नामदेवराय म्हणतात. खरं तर आपल्याकडं वारकरी संप्रदायामध्ये किंवा कुठलाही धार्मिक व्यक्तीला त्याच्या आयुष्याचं एक उद्दिष्ट असतं की जीवाची आणि शिवाची भेट व्हावी, परमात्मा भेटावा. परमात्मा भेटावा यासाठी आयुष्यभर साधना करणारे लोक असतात आणि जीवाची आणि शिवाची गाठ पडणं ही मोठी मोठी उपलब्धी आहे, एक मोठं आपण उद्देश आपल्या जीवनाचा सफल झाला असं आपण म्हणू. तर हे कधी होईल? खूप साधा उपाय नामदेवरायांनी सांगितलेला आहे. कुठला उपाय आहे तो? नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी. असा माणूस की जो वृक्षासारखा आहे, की ज्याला निंदा स्तुती समान आहे, ज्याला मान अपमान समान आहे, ज्याला कुणी पूजलं तरी तो तसाच आहे, कुणी त्याच्यावर घाव घातला तरी तो तसाच आहे, की ज्याच्यामध्ये फरक नाही. अशी एक स्थितप्रज्ञाची अवस्था ज्याला प्राप्त होते, तो माणूस खरा संत आहे, तो पूर्ण धैर्यवंत आहे. आणि असा असा एखादा साधू, असा एखादा संत आपल्या आयुष्यामध्ये कधी काळी एकदा जर भेटला, त्याची भेट सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी घटना आहे आणि ती तुमच्या जीवाची आणि शिवाची भेट घालून द्यायला निश्चितच मदत करेल. म्हणून नामदेव महाराज असं म्हणतात की नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, जरी या लोकांची फक्त भेट जरी झाली तरी जीवशिवा गाठी पडून जाय, जीवाची आणि शिवाची गाठ पडून जाईल असं नामदेव आपल्याला सांगतात. तेव्हा संत नामदेवांनी खूप साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये संत सज्जनांना ओळखायचं कसं आणि कोणत्या संत सज्जन ओळखल्यानंतर त्याला आपण त्यांच्या सानिध्यात कसं जायचं, केवळ त्यांचं सानिध्य देखील आपलं आयुष्य उज्ज्वल बनवू शकतो असा एक विश्वास त्यांनी या अभंगातून दिलेला आहे. तेव्हा या अभंगावर जे प्रश्न आहेत ते प्रश्न यानंतर आपण बघूयात. अभंग तुम्हाला सगळ्यांना समजला असेल, प्रश्नही यानंतर आपण बघू. इथं आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे. पहिला तक्ता जो आहे तो वृक्ष आणि संत याची तुलना करून तक्ता पूर्ण करायचा आहे. दुसऱ्या तक्त्यामध्ये वृक्षाला वंदन केलं आणि घाव घातला तर त्याचा परिणाम काय होतो हे लिहायचं आहे. पुढं काही विधान सत्य किंवा असत्य ओळखायचे आहेत, काही समानार्थी शब्द आहेत, पुढं भाषा सौंदर्यावर, काव्य सौंदर्यावर प्रश्न आहे, अभिव्यक्तीवर प्रश्न आहे. तेव्हा हे सगळे प्रश्न तुम्ही नीट अभ्यासा. अतिशय सोपे प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या सर्व प्रश्नांचा स्वाध्याय घरी पूर्ण करा. शाळा सुरू झाल्यानंतर हे स्वाध्याय तपासण्यात येतील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. धन्यवाद.